प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मिस्टर विघ्नेश साखलतोडे. विघ्नेश आपण या मान्यवरांच्या शुभ हस्ते. अर्थातच पार्थ पाटील, पार्थ नाही आहे तर अक्षय पाटील यांना मी विनंती करतोय. डीसीसी नवापूर संघाचा सलामीवर फलंदाज अर्थातच अक्षय पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते सी कॉस्ट कॅफे अर्थातच सचिन वैती यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ती जर्सी. अक्षयजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय. प्रचंड मोठी मेहनत अक्षय पाटील यांची राहिली आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच एका पार्थ पाटील आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं ही विनंती आहे संपूर्णतः नवापूर ग्रामस्थांची. पार्थजी पाटील, पार्थ पाटील साहेब. पार्थ खऱ्या अर्थानं केतन सातत्यानं म्हणतोय की गोड गळ्याचा धनी आहे तो. हॅपी बर्थडे चिराग. भरत मोरे सर आपल्यातून आज रजा घेत आहेत. खऱ्या अर्थानं थोडेसे दुखापतीमध्ये आहेत परंतु नवापूर ग्रामस्थ आणि डोकरादेव क्रिकेटवर त्यांचं अतिशय प्रेम आहे. त्या कारणास्तव पाठच्या 2 दिवसात खऱ्या अर्थानं आपण भरतदादा यांचा आवाज ऐकला. उद्याच्या संध्याकाळच्या सत्रात देखील ऐकणार आहोत आणि ग्रँड फिनालेच्या दिवशी देखील भरतदादा यांना आपण ऐकणार आहोत. भरतदादा पुन्हा एकदा धन्यवाद आणि मॅचच्या दिशेने आपण वळतोय. बिग फाईट, 2 संघ अशा आहेत खऱ्या अर्थानं अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूळ चालले, अनेक वेळा खडे चालले, अनेक वेळेला पाणी पाजलंय. आज पुन्हा एकदा गाठ पडते, ठकाठका निमित्त आहे डोकरादेव क्रिकेट लॅब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग सीझन 2 आणि त्यातील ही बिग फाईट. एकीकडे गुरुदत्त क्रिकेट लॅब मनवेलपाडा विपक्ष जयू दुर्गेश 11 अर्णाला. विघ्नेश साखळतोड्याच्या प्रत्येक चौकारासाठी निलेश गुज्जर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू चांगल्यारीत्या गॅदर आहे. फेकीत नेकी नव्हती त्या कारणास्तव ती सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट. 2 सलामीवर बॅटर. एकीकडे दर्शन अहिरे आहे, दुसरीकडे विघ्नेश साखळतोडे. परंतु पंचांनी आता टेक्निकल टीमची ती मदत घेतली जाते स्टेपसाठी, परंतु ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय डिसिजन 1 कंप्लीट. अर्थातच ती फेअर डिलिव्हरी आणि स्टेप नाही आहे. हॅपी बर्थडे चिराग. हा नवापूर नगरीतील गोड गळ्याचा धनी अर्थातच पार्थ पाटील यांचा तो आपण आवाज ऐकत होते. प्रत्येकांना खऱ्या अर्थानं आमचा नवापूर नगरीतील तो नवापूर अपडेट म्हणून ग्रुप आहे आणि पार्थच्या त्या गोड आवाजानं तो प्रत्येकाला तो विश करत असतो. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. राऊंड विकेटचा मारा. रोहन पाटील उंच तगडा ताकदवान असा प्रचंड मोठा अनुभव आहे. दुसरीकडे विघ्नेश साखळतोडे
डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी सातत्यानं आपण विघ्नेशची पाहतोय. आयुष सुशांत कॉम्बिनेशन फील्ड. हॅपी बर्थडे चिराज. कोणाचा आवाज होता मृदुला? पार्थ. मग पॉवर प्ले ऑन साइडला खेळत असताना खूप चांगली बिल्डिंग. ओ ओ ओ वैभव पाटील हे तो नामुमकिन आहे. त्या अगोदर खूप चांगली फिल्डिंग आपण पाहिली आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 धावा धावपळ करत. पार्थ पाटील यांनी खूप प्रचंड मेहनत केली या मैदानासाठी. रात्रोनरात दिवसेंदिवस ज्या ज्या वेळी त्याला मैदानावर येण्यासाठी वेळ मिळाला त्या वेळेला त्याने ते काम पूर्ण केलं. मागील 15 दिवस झाले त्या विकेटवर वारंवार पाणी आणि त्या खेळपट्टीवर सुखरूपपणे चे काम पार्थ पाटीलने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केलंय. खरोखर मानावं लागेल या खेळपट्टीसाठी. पहा मैदानाच्या आतमध्ये ओळूया. धावसंख्या धावपळ करती 6 धावा आहेत. राहुल पोलेकर समोर. दर्शन अहिरे टॅप केले चेंडूला. टॅप करत असताना फेकी वेगाने ओ ओ ओ थोडाशा वरून आली होती आणि सिंगल येते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 7 धावा धावपळ करती. मृदुल मॅचला कशा प्रकारे पाहतो? बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. एका बाजूला राहुल पोलेकर समोर विघ्नेश साकलतोडे. नक्कीच चांगला उल्लेख. 2 खेळाडू असे आहेत खऱ्या अर्थानं 2 खेळाडूंमध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे. वसई तालुक्याच्या पंचकृषीमध्ये एक वेगळं वर्चस्व आहे. अष्टपैलूंच्या खेळाडूमध्ये एक वेगळी प्रसिद्ध असणारे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात आता दर्शन अहिरी आहे. राऊंड विकेटचा मारा राहुल पुळेकर. विपक्ष दर्शन अहिरे ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चुकी आहे आणि येतोय चेंडू सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डीजे मयूर विरार. काय जबरदस्त सॉन्ग. मागील 2 दिवस झाले का या संगीतकाराने आपल्या नाभाचा बुलबुला या वसविरार मध्ये जिवंत ठेवलाय. का तो हिरो आहे, का तो रिअल हिरो आहे याचं जिवंत उदाहरण आपण मागील वर्षी मृदुल पाहिलं. या नव्या हंगामामध्ये सुद्धा पाहतोय. लेफ्टच्या बाहेर निघणारा चेंडू वाईट. नेक्स्ट बॉल बॅकफुटवर गेले. टॅप केले चेंडूला. ओ ओ ओ बॅकअप 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 झाला. बॅकअप 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 चेंडू गेला दान 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 करत सीमारेषा पार. फरार. हॅपी बर्थडे चिराज. हॅपी बर्थडे चिराज. 5 चेंडूचा खेळ झाला. 17 धावा धावपळकर. पॉवर प्ले मध्ये चौकार नाही आले परंतु आता राहुल पुलेकर केलाय वार. काय इकडून प्रत्युत्तर पलटवारसाठी जातील का? डाऊन ग्राउंड समोर ओ 2 खेळाडू चुकी. दोन्ही खेळाडूंना भेदून लगातार 3रा चौकार. राहुल भाई करतई दावा नवीन लाखाचं बक्षीस. जो प्रेशर, जो तणाव, जो दबाव बनवला होता तर ह्या चौकारांना रिलीज करत असताना धावफक खुलताय फुलताय आणि आमचे विनीत पाटील मॅन्युअल स्कोरर म्हणतायत आता धावफकावर 21 आहेत. 21 धावा धावफकावर विकास धसकर आणि त्यासाठी ही फॅन फॉलोविंग सातत्यानं आपण आमच्या उजवीकडे आपण पाहतोय. संपूर्णतः त्यांचा तो फॅन बेस आहे. बाबा या अंगारान 100% फरक पडेल ना. येस थँक्यू. 21 धावा धावफकावर आहेत.
हलक्या हातानं पुश केला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडत असताना नक्कीच कौस्तुभजी उल्लेख करावा असा वाटतोय. म्हणजे टेनिस क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, विकास ज्या ज्या ठिकाणी असतो त्या त्या ठिकाणी त्यांचा तो संपूर्णतः मित्र परिवार. मी फॅन फॉलोविंग नाही म्हणणार, कारण तो त्यांचा जीवलग मित्र परिवार आहे. स्मार्ट बॉईज म्हणून तो ग्रुप आहे आणि त्यांचा तो संपूर्णतः मित्र परिवार आपण सातत्यानं पाहतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळतोय. आतापर्यंत धावफलकावर 23 धावा धावफलकावर येत आहेत. काय सांगू तुला, रात्री कोणतरी येऊन घशावर बसला ना, माझा घसा दाबला. काहीतरी कर ना, इरा पिरा टलू दे ना, त्यांच्यावर उलटू दे. उलटेल मयूर, कारण मनील पाड्याचा बाल्या बंगाली बॉलिंग ट्रॅकवर आहे. मनीष गरत आता विकेट हवी होती. किती चुका झाल्यात परंतु एक धावपलकावरती येते मृदुल. काय जबरदस्त बॅटिंग करतायत मृदुल. आतापर्यंत 24 धावा धावपलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. विघ्नेश कलतोडे दर्शना हिरेची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. किती धावांपर्यंत मृदुल मजल मारतील. नेक्स्ट बॉल बॅकवुडर गेले, टॅप केले चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग, फेकी सुद्धा तितक्याच वेगाने. पुन्हा चेंडू सिंगल साठी जातोय. 26 धावा. थोडस थांबवलंय तिसऱ्या षटकामध्ये मनीषने. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने चेंडूला दिलाय सन्मान. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 27 धावा धावपलकावरती आहेत. जिकडे झालाय 5 चेंडूचा खेळ. शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. तिसऱ्या षटकातील मनीष समोर दर्शन रेडी होत आहेत. कट केलंय अनोख्या वेगळ्या स्टाईलने आणि पाठवले पुन्हा एकदा त्या डिक्लर झोनच्या दिशेने, जिकडे 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावपलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना जयू दुर्गेश. ललकारी ललकारी देऊन ललकारी, ललकारी ललकारी देऊन ललकारी. ए बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली, आलय बंगाली रे बाबा लय बंगाली, आलय बंगाली रे बाबा. 27 3 षटकांचा पहिला खेळ. 28 धावा आहेत. शेवटचं षटक आता जतीन पाटील आहे. हलक्या हातानं पुश केला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये येत असताना 29 धावा धावफलकावर. अजून देखील येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 5 चेंडू किती धावांचा मजल, किती धावांचा टार्गेट धावफलकावर बनवला जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्यारीत्या गॅदर, कॉम्बिनेशन फील्ड, धावचीची संधी आणि दर्शन अहिरेच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. वेलकम प्रिन्स ऑफ अर्नाला किल्ला, त्यांच्या सोबतीनं आधी सौरभ असेल. सर्वांचं पुन्हा एकदा डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आपल्या सर्वांचं आलेला प्रेक्षक राजा वर्ग, अनेक मान्यवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मॅचच्या दिशेनं. हलक्या हातानं पुश केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आता विकास धसकर, ज्या खेळाडूला पाहण्यासाठी संपूर्णतः स्मार्ट बॉईजचा संघ सातत्यानं मैदान, मग ते कुठलंही असो, तेथे आपण विकासचा तो मित्र परिवार सातत्यानं पाहतोय. हलक्या हातानं पुश केला जातोय. पहिल्या चेंडूवर विकास आपलं वैयक्तिक खातं गोळत असताना धावफलकावर आता 31. 4 चेंडू, पहिल्या 4 मध्ये 3 धावा धावफलकावर येत असताना अर्थातच जतीन पाटील. खोलवर टप्प्याचा चेंडू, क्या बात आहे. 2 खेळाडूंना भेदून येतोय सीमारेखा बार. चौकार, बडे मॅच का बडा खिलाडी. ए बाबा काय सांगू तुला, रात्री कोणतरी येऊन घशावर बसला ना, माझा घसा दाबला. केलाय जादू टोनार दादा, केलाय जादू टोना, केलाय जादू टोनार दादा, केलाय. मयूर थांबतो 1 मिनिट. फ्लाईट साठी चेक केला जाणार आहे. पहा आमच्या मुख्य स्क्रीनवर. फ्लाईट साठी जो रिव्ह्यू अटेम्प्ट केला गेलाय ज्या ऑफिशियल पंचांनी, बॅटिंग टीमनी. शेवटचा अंतिम चेंडू आहे. धावा धावपलकावरती 35, 35 धावा. शेवटचा अंतिम चेंडू पहा. 35 धावा म्हणजे मैदानावर एक फायटिंग टोटल आहे.
आता या धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारची बॅटिंग करायची आहे त्यासाठी शेवटचा अंतिम चेंडू बघूया. हलक्यातून चेंडूला दिलाय सन्मान, वेगाने येतोय जतीन, तोपर्यंत सिंगल रन. पहा पहिल्या इनिंगचा खेळ संपला, 36 धावा धावपल करते आहेत. पहिल्या इनिंग मध्ये वार झाल्यात. काय इकडून या धावांचा पाठलाग करत असताना गुरुदत्त मनोलपाडा मैदानाच्या आतमध्ये प्रत्युत्तर देईल, त्या पलटवाराकडे जातील का? त्या अगोदर एक छोटासा ब्रेक आहे, एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय. आणि हा आमचा पार्थ पाटील. हॅपी बर्थडे चिराग म्हणून एक वेगळी त्यांना आता प्रसिद्ध आहे आणि त्यांची एक ती वेगळी ओळख आहे. प्रचंड मोठी मेहनत खऱ्या अर्थानं प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवतोय. असे एक व्यक्ती, मूर्ती लहान परंतु त्याची कीर्ती प्रचंड मोठी, महान आहे. डोकरादेव क्रिकेटला आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आहे आणि ह्या स्पर्धेसाठी पाठच्या 2 ते 3 महिन्यापासून अगदी मैदानामध्ये मग ते हॅपी बर्थडे चिराज. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची तितकीच मोठी मेहनत. आणि हा आमचा पार्थ पाटील उर्फ सूरज चव्हाण म्हणून देखील त्यांची वेगळी ओळख आहे. जास्त वेळ न घेता आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. येणारी 24-24 मध्ये लक्ष धावफलकावर आता कौस्तुभजी सांगतील आणि कौस्तुभजी आपण मायक्रोफोनवर जोडून व्हायचं. 37चा पाठलाग आहे मृदुल. सलामीच्या जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. समीरच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. पहिला बॉल, पहिलाच बॉल, डाऊन द ग्राउंड. ओ वेट, काय वा 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 वा, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. हलुवार पद्धतीने चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जात होता, परंतु एक फ्लाइंग एफर्ट्स, ऍक्शन रिप्ले मध्ये एक फ्लाइंग एफर्ट लावलं होतं दर्शन अहिरेने. ऑलमोस्ट 3 धावा पहिल्याच चेंडूवर वाचवल्यात. एका धाव्याने झाले इनिंगला सुरुवात. नेक्स्ट बॉल ऑन साइडला, पुन्हा तोच प्रयत्न होता परंतु यावेळेला किरण होते. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एका धाब्यासाठी पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धाबा धावपल करतेत. 37चा पाठलाग आहे. कोण जाणार आहे टॉप 16 मधील? एका बाजूला आहे गुरुदत्त मनोलपाडा, समोर जयू दुर्गेश 11चा संघ. समीरच्या हातामध्ये चेंडू, स्ट्राईक एंडला जतीन, जतीनचा हा स्ट्रोक, खूप चांगली फिल्डिंग. बॅकअप साठी तितका वेळ गेला तोपर्यंत सिंगल येते. पहा या मॅच मध्ये मजा येणार आहे. 2 बलाढ्य संघ समोरासमोर आहेत, ज्यांचा खेळ या नव्या हंगामामध्ये खेळत असताना खूप चांगला राहिलाय. आता या डोकरादेवच्या मैदानावर कशा प्रकारे राहील यावर सर्वांच्या नजरा. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सिंगल साठी. पहिल्या 4 चेंडू मध्ये 4 धाबा धावपलकावर. ओ हो हो, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल, पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू सीमारेचा पार, चौकार, 4 धाबा. एक पारितोषिक आलंय राहुलने आणि जतीनने जर काय सामना जिंकवला तर विमल सिंग यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. राहुल पुलेकर आणि जतीन पाटीलने जर का या मॅचला फिनिश केलं तर विमल सिंग यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. परफेक्ट स्ट्रोक, वेट केलं, जागा बनवली आणि गॅप मधून पाठवत असताना चेंडू सीमारेचा पार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धाबा धावपलकावरती आहेत. विकास दस्कर आल्यात दुसऱ्या षटकामध्ये. 37चा पाठलाग आहे. विकास समोर, जतीन पाटील ऑन साइडला खेळत असताना पुन्हा चेंडू सिंगल साठी जातोय. राहुल पुलेकरच्या लगातारचे 3 चौकार विमल सिंग यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. राहुल पुलेकर विमल सिंग एक वेगळा नातं आहे, एक वेगळ्या फ्रेंडशिपचं नातं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता राहुलला प्रोत्साहित करण्याचं काम केलं जात आहे. एक भलं मोठं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 असे संघ आहेत. दोन्ही संघांचं आपण पाहायला गेलं तर कागदी पत्रे तितके स्ट्रॉंग आहेत, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कौस्तुभजी सातत्यानं म्हटलं जातं ना की कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा मैदानामध्ये दाखवणं तितक्याच गरजेचं असतं.
काळ आणि वेळ सर्व काही बदलते. किस्मत किस्मत की बात होती है. आज धूप है तो कल बरसात है. आणि क्रिकेटचा खेळ देखील असाच आहे. सातत्यानं म्हटलं जातं ना की इंग्लंडचं हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील हे सांगता येत नसतं. आणि हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही शक्य आहे. चांगला उल्लेख मृदुल, खूप चांगला उल्लेख. पहा धावसंख्या धावपल करती 12 धाबा. चेंडूचा खेळ झालाय 4. नेक्स्ट बॉल, मोठा फटका समोर, चेंडूला अडवलंय. स्टॉप स्टॉप, येतोय डॉट. खूप चांगलं कमबॅक. पहिलं षटक ओळखता आतापर्यंत या षटकामध्ये 3 धाबा आले आहेत. 12 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन हो थोडेस गतीमध्ये केलं होतं परिवर्तन आणि आले सिंगल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धाबा धावपलकावरती. मॅच मध्ये इक्वेशन येणाऱ्या 12 चेंडू मध्ये येस, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 13 धावा धाफकावर. आणि आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत द व्हॉइस ऑफ नवापूर, अर्थातच यंग टॅलेंट पार्थ पाटील यांचा आपण पुन्हा एकदा आवाज ऐकणार आहोत. घाबरूनचा मॅच होऊन टेन्शन नका घेऊ. देव आपल्या मदत करीन. देव नाव जसं बस बरोबर करीन, बरोबर तो देव आपल्या बरोबर मदत करीन. टेन्शन नका घेऊ. हा दादा बोल. चला पॉवर प्ले ऑन आहे. पॉवर जनरेट करायचं आहे. मॅच मध्ये इक्वेशन काय राहिलंय येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 12-24 ची मॅच म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 12 धाबा. आता सर्वात महत्वाचं म्हणजे तिसरं षटक, हे पॉवर प्लेचं षटक. इकडून तुमचा संघ मॅच मध्ये किती पुढे आहे येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आपल्या हातात रिझल्ट येणार आहे या मॅचचा. 12 मध्ये 24. रविकांत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. रविकांतचा पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फेकी नाहीये, येतोय डॉट. जितके डॉट येणार तितका स्क्रीन रेट वाढणार. नेक्स्ट बॉल, ओ बॅकफुट जाण्याचा प्रयत्न, चेंडू खालीच राहिलाय. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये, येतोय डॉट. पॉवर प्लेला पॉवर जनरेट करण्यासाठी रविकांत सज्ज झाल्यात. राहुल पोलेकर समोर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लगातार तिसरा डॉट. काय जबरदस्त बॉलिंग आहे. पूर्णपणे दबावामध्ये आणून ठेवलं राहुल पोलेकरला. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तो सुद्धा अडवलाय. काय जबरदस्त फिल्डिंग आहे करण निजाई. नक्कीच खऱ्या अर्थानं कौस्तुभ जे आपण पाहतोय ना की अंडरम क्रिकेट, बॅटिंग बॉलिंग आणि त्याहून महत्वाचं काय असेल ना तर क्षेत्ररक्षण असतं. आणि हे क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं आपण पाहतो अगदी नेत्रदीपक होतं. स्वतःला झोकून दिलं होतं आणि त्यासाठी करण निजाई. अजून देखील सामना आपण पाहायला गेला तर लगातारचे 3 निर्धाव आणि त्यानंतर येणारे सिंगल, अर्थातच आता येणारे 8 चेंडू 8 मध्ये 23 धाव्यांची मला वाटतं गरज आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही शक्य है. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता, और जब तक न पडे हथौड़े के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. त्यासाठी ते प्रयत्न हे करावे लागणार आहेत. येणारे 7 मध्ये 23 धावा धाफकावर बनवायचे आहेत. सामना आपण पाहायला गेला तर थोडासा आता वरचढ आहे. जय दुर्गेश 11चा संघ. ऐकूयात एक धून नव्हे तर करणने या अगोदर खूप चांगली फिल्डिंग केली होती आणि त्या चौकारासाठी योगेश भोर डोंगरपाडा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय करणसाठी. पहा मृदुल, मॅच होती कुठे, मॅच बनली कुठे, पॉवर प्ले कुठे फसला, पॉवर प्ले मध्ये तुम्ही कुठे फसलात याची चर्चा होणार. लगातार 3 निर्धाव चेंडू, तिकडे तुमचा मोमेंटम शिफ्ट झाला, तिकडे तुमचे खांदे पूर्णपणे डाऊन झाले आणि ते डाऊन होत असताना आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये खूप मोठ्या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. 6-22. 6 चेंडू 22 धाव्यांची गरज. रविकांत घरात खऱ्या अर्थानं स्वर्गीय जयेश घरात त्यांचे मोठे बंधू आहेत. आणि जयेश घरातचा कौस्तुभजी नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय. त्या अगोदर येणारे 5 मध्ये 21 धाव्यांची गरज आहे. अर्थातच 5 मध्ये 5 मोठ्या फटक्यांची गरज. आता मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे.
मॅच मध्ये औपचारिकता बाकी. खऱ्या अर्थानं आपण जयू दुर्गेश 11 सारख्या भल्या मोठ्या संघामध्ये माझं स्थान काय हे सातत्यानं दाखवून देण्याचा तो प्रयत्न. त्यानंतर रोहित पाटील सारखे खेळाडू असेल, मोठमोठे खेळाडू, परंतु हार्ड लक टीम गुरुदत्त मनवेलपाडा संघ अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम जयू दुर्गेश 11 संघ. पाचच्या वर्षाचा खऱ्या अर्थानं रनरअप असणारा तो संघ